स्त्री जेव्हा संबंधासाठी उत्सुक असते, तेव्हा देते असे इशारे. मित्रांनो, एखाद्या स्त्री किंवा पुरुषाकडे पाहून तुम्ही सांगू शकता का, की तो वासनांद आहे किंवा त्याला संबंध ठेवायचे आहेत? जर नसेल, तर आज तुम्हाला सांगणार आहोत, की महिला शारीरिक संबंध ठेवण्यास इच्छुक असल्याचे कसे सांगतात. अनेक स्त्रिया लैंगिक संबंध ठेवू इच्छित असल्याचे काही संकेत देतात. विज्ञानाने सिद्ध केले आहे, की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त असते. त्यातील पहिला आहे, स्त्रिया जलद श्वास घ्यायला सुरुवात करतात. जेव्हा स्त्रियांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा असतो, तेव्हा त्या श्वास जलद गतीने घेऊ लागतात आणि हे सांगण्याचा प्रयत्न करतात, की त्यांना संबंध प्रस्थापित करण्यात रस आहे. असे करून ती तिच्या जोडीदाराला संकेत देते. त्यामुळे हे चिन्ह तुम्ही समजून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक महिला आपल्या पार्टनरशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी थेट बोलत नाहीत. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला मिठी मारत असेल आणि वेगाने श्वास घेऊ लागला असेल, तर समजून घ्या, की तिला तुमच्यासोबत संबंध ठेवायचे आहेत. दुसरं आहे, जेव्हा महिला त्यांच्या ओठांशी खेळतात. अनेक स्त्रिया आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करतात, की ते ओठ चावून खेळत असतात. त्यांना संबंध प्रस्थापित करायचे आहेत. अशा महिला उत्कट असतात. जेव्हाही तिला संबंध प्रस्थापित करण्याची गरज भासते, तेव्हा ती असे हावभाव करून पार्टनरला इशारा करते. तिसरं आहे, जेव्हा स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळतात. बऱ्याच स्त्रिया जेव्हा त्यांच्या केसांशी खेळतात, तेव्हा ते प्रेमात असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा स्त्रिया केसांचे गुंफण करतात आणि केस सरळ करू लागतात, तेव्हा हे सूचित करते, की त्यांना संबंध प्रस्थापित करायचे आहेत. तथापि हे देखील खरे आहे, की जेव्हा एखादी महिला तिच्या केसांशी खेळत असते, तेव्हा तिला शारीरिक संबंध ठेवायचे असतात हे देखील आवश्यक नाही. याचा अर्थ असाही, की ती तुमच्यावर प्रेम करते. चौथा आहे, संभाषणात त्या तुमच्या खूप जवळ येतात. जेव्हा एखाद्या स्त्रीला कोणीतरी आवडू लागते, तेव्हा ती तिचे शब्द हातवारे करून बोलते. याउलट पुरुष आपले प्रेम उघडपणे व्यक्त करतात. परंतु प्रत्येक स्त्री आपले प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही. मात्र ती अनेक हातवारे करते. जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून घ्या, की तिला तुम्ही आवडू लागला आहात. पाचवा आहे, तुमच्या किंवा स्वतःच्या शरीराला स्पर्श करत असते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहत हात-पाय घासते किंवा तिच्या शरीर वारंवार घासते, तेव्हा समजून घ्या, की ती तुम्हाला आमंत्रण देत आहे. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या मानेवर किंवा हातावर हात घासू लागतात. असे करून तिला तुम्ही आवडत आहात आणि तिला संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्वारस्य असल्याचे दर्शवते. सहावा आहे, जेव्हा ती तुमच्याशी डोळ्यांनी बोलू लागते. स्त्रियांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या डोळ्यात आणि हावभावाकडे पाहणे. जर एखादी स्त्री तुमच्या डोळ्यात बघून सतत हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की तिला तुम्ही आवडत आहात. स्त्रिया तुमच्या डोळ्यात बघतात आणि अनेक गोष्टी सांगतात, ज्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. अशा स्त्रिया तुमच्या डोळ्यात बराच वेळ पाहतात आणि वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. हा ग्रीन सिग्नल मानला जातो. सातवा आहे, कानाच्या अत्यंत जवळ येऊन बोलतात. तुमच्या कानात बोलणे म्हणजे आमंत्रण नाही, पण जेव्हा एखादी स्त्री तुमच्या कानाजवळ येते आणि मादकपणे हळुवारपणे बोलते, तेव्हा याचा अर्थ तुम्हाला आमंत्रण करणे होय. असे करून ती तिला तुम्ही आवडता हे सूचित करत आहे. मात्र या संकेतांचा गैरसमज करून घेऊ नका. टिप: बऱ्याच स्त्रियांना पुरुषांना कसे संकेत द्यायचे हे चांगले माहीत आहे, पण तुम्ही या चिन्हांचा जास्त गैरसमज करून घेऊ नका. हे नियम प्रत्येक स्त्रीला लागू होतातच असे नाही. तुम्हाला फक्त महिलांचे हावभाव विचारपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे.